बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे। बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणारा तन्मय वंगे रॅगिंगला कंटाळून हॉस्टेल सोडून निघून गेलाय। उत्कर्ष सिंग, श्रेया यादव या विद्यार्थ्यांच्या ग्रुपकडून सातत्याने रॅगिंग केलं जात असल्याचा आरोप त्याने केलाय। ग्रामीण पार्श्वभूमीवरून त्याला हिणावलं जात असल्याचं त्याचे वडील अजय कुमार वंगे यांनी पोलिसांना सांगितलंय। 18 जुलैला तन्मय नातेवाईकांकडे जातोय असं सांगून हॉस्टेलमधून निघाला। पुणे रेल्वे स्टेशनवर तन्मय सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय। मात्र लोणीकन रेल्वे स्टेशन नंतर त्याचा फोन बंद झाला आणि त्यानंतर 21 आणि 23 जुलैला त्याच्या मोबाईलमधलं इंटरनेट सुरू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही। बीजे मेडिकल कॉलेजकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 6 अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे। मात्र चौकशीत काय आढळलंय याची माहिती आपल्याला दिली जात नसल्याचं तन्मयच्या वडिलांचं म्हणणं आहे। त्याचे आई-वडील तणावात असून त्याच्या आईला रुग्णालयात भरती करावं लागलंय। पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर रॅगिंगचे प्रकार नेहमीच समोर येतात। मागच्या वर्षी बीजे मेडिकल कॉलेजमधील 3 निवासी डॉक्टरांना अन्य एका निवासी डॉक्टरचं रॅगिंग केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेलं होतं। दरम्यान या सगळ्या संबंधी तन्मयचे वडील आणि मावशीनं काय माहिती दिली आहे पाहूया। वडील अजय कुमार वंगे आपल्या सोबत आहेत। नक्की काय घडलंय आणि तुम्हाला ही माहिती कोणाकडून मिळाली आहे? तन्मय निघून जाण्याआधी त्यांनी तुम्हाला काही सांगितलं होतं? हो, निघून जाण्याच्या अगोदर मागच्या सुट्टीला ज्यावेळी आमच्याकडे तो आला होता त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की कॉलेजमध्ये काही लोकलची मुलं आहेत ते त्रास देत आहेत। मग आम्ही म्हणलं होतं कॉलेजमध्ये आपण जाऊन तक्रार देऊया, तर नको म्हणला, मला अजून 4 वर्ष इथं काढायची आहेत, त्यामुळे तसं काही करायला नको। एक सुट्टीत आल्यानंतर 31 तारखेला सुट्टी लागणार आहे, त्यावेळी या, मग आपण काही बघूया आणि त्यानंतर मग मी येतो तुमच्यासोबत असं सांगितलं। पण 18 तारखेला तो संध्याकाळी गायब झाला आहे। 6:15 पासून त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ आहे। त्याचाच मित्र आहे शाळे जीवनातला, तो इथंच आहे पुण्यामध्ये, हर्षवर्धन चव्हाण म्हणून, तो त्याच्याकडे गेला होता। त्याच्याकडे जाऊन हे कॉलेजमध्ये जो रॅगिंगचा प्रकार होतोय, उत्कर्ष सिंग आणि श्रेया यादव ह्या दोघांसोबत त्यांचे मुलं मुलींचा एक ग्रुप आहे लोकलचा। ही मुलं त्याला सारखं मानसिक टॉर्चर करायची, काही टास्क द्यायचे, तू या मुलीला प्रपोज कर किंवा त्या मुलीला प्रपोज कर, हिला काहीतरी विचार, त्या मुलांचं काहीतरी विचार, किंवा असे काही टास्क देऊन त्याला ते हे करायचे। अशा पद्धतीनं सारखं त्याला टॉर्चर करायचं, तू खेड्यातून आला आहेस, तुला हे कळत नाही, फ्रेंडशिप कळत नाही, हे कळत नाही, अशा पद्धतीनं भयानक त्रास दिलेला आहे। आणि ह्या सगळ्यातून तो कंटाळून निघून गेला। स्थानिक म्हणजे कोण आहेत ही उत्कर्ष सिंग आणि श्रेया यादव? म्हणजे यांचं कोण आहे? कुठली आहेत? पुण्यातलीच आहेत राहणारी। पुण्यात कुठं राहतात हे काही कल्पना नाही, परंतु ह्याची तक्रार मग आम्हाला त्या मुलांनी हर्षवर्धनने सांगितलं की अशा अशा पद्धतीनं तो माझ्याकडून काकाकडे जाणार आहे म्हणून गेलाय। त्याच्याकडे ही सगळी त्यानं त्या दिवशी सांगितलं त्या हर्षवर्धनला, आणि तिथून काकाकडे जाणार आहे म्हणून तो निघून गेला। तिथं येऊन गेलाय, परंतु तो हॉस्टेलला पण गेला नाही आणि माझा मावस भाऊ हडपसरला राहतोय त्याचा काका, तिकडे पण गेलेला नाही। कॉलेज प्रशासनाकडनं आम्हाला असा काही चांगला प्रतिसाद भेटलेला नाहीये। आम्ही त्यांच्याशी बोललो, पण आत्ता त्यांनी जस्ट कमिटी फॉर्म केली। 20 तारखेलाच त्यांना पूर्ण आपण अर्ज दिलेला होता, FIR पण दाखल केलेली त्यांना दिलेली होती, पण जसं आम्हाला हवं आहे तसा काही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये। आत्ता काल त्यांची कमिटी फॉर्म झाली, काल परवा दिवशीच। त्याच्यानंतर पण पुढे पण त्यांनी काही मुलांना ज्या बोलून घेतलंय, ज्यांनी रॅगिंग केली आहे, तर त्यांच्याकडनं काही आम्हाला असं अपडेट त्यांनी दिलेलं नाही आहे की काय प्रकार झालाय काय नाही ते। तुम्हाला बोलवलं? काल मला कॉलेजमध्ये बोलून घेतलेलं त्यांनी, 6 वाजता आम्ही गेलो होतो। मला बोलून गेल्यानंतर मी मग विचारलं, बाबा तुम्ही काय काय केलं या प्रोसेसमध्ये? तर म्हणले आम्ही कमिटी नेमली आणि कमिटीतून आम्ही सगळ्या मुलांची मुलाखत घेतली, विचारलं त्यांना, त्यांचं लेखी स्टेटमेंट घेतलंय। म्हणलं बाकीच्या मुलांचं मला काय नको आहे, पण त्यात ती जी 2 मुलं आहेत, उत्कर्ष सिंग आणि श्रेया यादव किंवा त्यांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपनी काय तुम्हाला दिलंय ती माहिती आम्हाला द्या। तर त्यांनी म्हणतात की ते तुम्हाला देता येत नाही माहिती, आम्ही अगोदर डीनना देणार, डीनशी चर्चा करणार। मी म्हणलं सर असं का चालणार नाही, माझा मुलगा म्हणलं 13-14 दिवस झालं गायब आहे, अजून तो आलेला नाही, आणि तुम्ही फक्त हे करताय सगळं, इथून पुढे म्हणजे तुमच्याकडे ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे, पार्श्वभूमीत अशी आहे, आणि शहरातल्या या वातावरणामध्ये जर त्याला अशा प्रकारे भयानक टॉर्चर केलेलं आहे त्या मुलांनी। त्यानं स्वतः आम्हाला सांगितलेलं की एवढा त्रास होतोय म्हणून। बाकीच्या त्याच्या शालेय जीवनातल्या मुलांना पण त्यांनी मित्रांना सांगितलेलं
की मला भरपूर त्रास देतात. मी पहिलंच वर्ष आहे तर एवढा त्रास मी आता उरलेले 5 वर्ष मी कसे काढायचे यांच्यात इथं, ह्यामुळे ते भयानक ते डिप्रेसमध्ये होता. आणि तुम्ही जेव्हा त्याला म्हणालात की आपण जाऊ कॉलेजमध्ये, तर मग पुन्हा त्याला तो तयार नाही झाला? नाही, तो म्हणला परीक्षा आहे म्हणजे सुट्ट्या लागणार आहेत 31 तारखेपासून. 31 तारखेला मी येतो आणि 31 तारखेनंतर मग तुम्ही या. तुम्ही त्याची मावशी आहात, आई त्याची? आई आता गावी आहे. तिनं अजून म्हणजे चप्पल घातलेलं नाही. पहिले 8 दिवस तर तिनं काही खाल्लेलं पण नव्हतं, पिलेलं पण नव्हतं. 2 वेळेस ऍडमिट केलं त्यांना आता. दवाखान्यात ऍडमिट केलं होतं 2 वेळा. ऍडमिट आहे. सिच्युएशन त्यांची. आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, खरं तर मेडिकल कॉलेजमध्ये येऊन शिक्षण घेणं खूप मोठी स्वप्न असतात आणि तिथपर्यंत येण्यासाठी सुद्धा खूप जास्त मेहनत घेतलेली असते आणि रॅगिंग सारखी गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर एवढा खोलवर परिणाम करते. विद्यार्थी या मानसिकतेत जात आहेत की ते निघून जात आहेत? कॉलेज प्रशासनाच्या नाकाखाली हे सगळे प्रकार घडत आहेत. प्रशासन नेमकं काय करत होतं आणि आता तन्मयचा शोध घेण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? तन्मय वंगे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगावचा आहे. ग्रामीण भागात त्यांनी 12वीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि नीटच्या परीक्षेमध्ये त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले. 550पेक्षा जास्त मार्क्स मिळाल्यामुळं त्याला पुण्यातील BJ मेडिकल हे प्रसिद्ध असं सरकारी महाविद्यालय MBBSसाठी मिळालं आणि तो पुण्यामध्ये दाखल झाला. मात्र ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या तन्मयला त्याच्या वडिलांनी जी माहिती आपल्याला दिली त्यानुसार सुरुवातीपासूनच मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. रॅगिंगमुळं त्याला खूप मोठ्या प्रमाणात टॉर्चर केलं जात होतं रॅगिंगच्या माध्यमातून आणि त्यांनी ही माहिती वेळोवेळी त्याच्या घरातल्यांना दिली होती. मात्र त्या समवयस्क मुलांमध्येच आपल्याला पुढची 4 वर्ष शिकायची आहेत हे लक्षात घेऊन तो हा त्रास सहन करत गेला. मात्र एका टप्प्यावरती सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर 18 तारखेला तो निघून गेलेला आहे. हॉस्टेलमधून निघताना तो आपल्या काकांकडे निघालेला आहे असं त्यांनी मित्रांना सांगितलं होतं. मात्र काकांकडे न जाता तो सोलापूरकडे जाणाऱ्या एका रेल्वेमध्ये बसलेला आहे. पोलिसांनी याबाबत तपास आम्ही करतो आहोत असं उत्तर दिलेलं आहे. 21 आणि 23 जुलैला त्याच्या मोबाईलमधलं इंटरनेट सुरू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतर ना त्याचा मोबाईल लागलेला आहे ना तो ऑनलाईन पोलिसांना आढळलेला आहे. त्यामुळं त्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत एवढंच उत्तर सध्या पोलिसांकडून दिलं जात आहे. त्याहून गंभीर प्रकार आहे तो म्हणजे BJ मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाचा. या प्रशासनाकडून 6 अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. मात्र या समितीला या 14 दिवसांमध्ये नक्की काय आढळलं याबाबत BJ मेडिकलकडून कोणतीही माहिती सांगण्यात येत नाही आहे. आपण ABP माझाकडून या BJ मेडिकल कॉलेजचे जे डीन आहेत डॉक्टर एकनाथ पवार यांना याबाबत विचारणा देखील केली होती. मात्र त्यांनी देखील आमची कमिटी काम करते आहे आणि त्यानंतरच आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू असं उत्तर दिलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे BJ मेडिकल कॉलेज जसं प्रसिद्ध आहे इथल्या शिक्षणासाठी तसंच गेल्या काही वर्षांमध्ये ते खूप प्रसिद्ध झालेले आहे रॅगिंगसाठी. सातत्याने या BJ मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचे प्रकार समोर आलेले आहेत. मागील वर्षी एका निवासी डॉक्टरवरतीच रॅगिंगचा प्रकार झाला होता आणि त्यामुळं या BJ मेडिकल कॉलेजमधल्या 3 निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं बरोबर आहे. होतं. निश्चित या आधी हा प्रकार घडलेला असून सुद्धा त्या पुढे हे प्रकार घडण्यावरती जर मेडिकल प्रशासनाला, कॉलेज प्रशासनाला चाप लावता येत नसेल तर ही खरंच चिंतेची बाब आहे. मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.